आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक व अपूर्णांकातील पुढचा प्रकार जो होता त्याच्यामध्ये ज्या वेळेला गणितामध्ये कंस आणि कंसामध्ये वेगवेगळी चिन्हे असतात त्यावेळेला गणित कसं सोडवायचं. तर पहिला नियम तुम्ही लक्षात घ्या. ज्या वेळेला कंस असतो त्यावेळेला कंसाच्या आतील व बाहेरील चिन्हाचा गुणाकार करून कंस काढून टाका. म्हणजेच आता पहिल्यांदा आपल्याला पाया जशाच तसा लिहून घ्यायचा आहे 2. आता यांचा गुणाकार करायचा आहे. मायनस मायनस इथं प्लस होतं, चिन्ह जशाच तसं खाली घ्यायचं. इथं येईल +11 अधिक प्लस मायनस काय आहे इथं, प्लस मायनस काय होतं, मायनस होतं, -19 जशाच तसं लिहून घेतलं. आता यांची बेरीज होईल का वजाबाकी होईल? प्लस आणि मायनस असल्यामुळे इथं वजाबाकीच होणार आहे. हा नियम लक्षात ठेवा. आता 19मधून 11 गेले, उत्तर राहील 8. 8ला तर चिन्ह कोणतं द्यायचं, तर नेहमी जी पण मोठी संख्या असेल तिचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं -8 जशाच तसा पाया 2. आता भाग जात असेल तर भाग देऊन घ्यायचा. बेक बे, बेचोक 8. इथं आपलं फायनल ॲन्सर येईल 4. धन्यवाद.